अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजपासून खूप जणांनी गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे. कालपासून पण खूप जणांनी गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे. गुरुचरित्र पारायण आयुष्यामध्ये एकदा तरी करायला पाहिजे. आपलं आयुष्य पूर्ण बदलून जाईल. मग गुरुचरित्र पारायण सुरू असताना कोणी घरामध्ये, मठामध्ये, केंद्रामध्ये, औदुंबराच्या झाडाखाली गुरुचरित्र पारायण सगळेजण करताय. खूप छान वाटतंय. आजपासून गुरुचरित्र पारायण सुरू झालं. पण गुरुचरित्र पारायण वाचन करताना खूप जणांना आळस येतो, भीती वाटती, हाताला घाम फुटतो, मन धडधड करतं, छातीत धडधड करतं. घरामध्ये वादविवाद, जे घरी पारायण करत असेल घरामध्ये वादविवाद होतील, भांडणं होतील. हे कशामुळे होत असतं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्र पारायण कधीही करू शकता. मग आपण सगळी तयारी करून सगळं हे करून महाराजांना नारळ ठेवून आपण गुरुचरित्र पारायणाचं वाचन केलं. पण आता वाचन सुरू असताना खूप जणांना वाचन करताना काही जणांना, खूप जण नवीन असतात, खूप जण मनामध्ये भीती असते. सगळ्यात पहिले आपल्या मनातली भीती दूर करावी. तुमची भीतीच हे मूळ कारण आहे. गुरुचरित्र कोण वाचतंय, कोण वाचन करून घेतंय हे लक्षात ठेवा. गुरुचरित्र आपण काही वाचत नाही. महाराजांना म्हणायचं, महाराज तुम्ही आमच्याकडून करून घ्या, तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आमच्या सोबत तुम्ही करून घ्या. समर्पण भाव ठेवला पाहिजे. महाराजांना विनंती करायची, महाराज आमच्याकडून तुम्ही करून घ्या आणि भीती मनात तुम्ही ठेवू नका. तुम्ही पहिल्यांदा पारायण करत असाल किंवा तुम्ही 100दा पारायण करत असाल, सगळे सारखेच आहे महाराजांसमोर. खूप व्यक्ती म्हणतो ना, मी खूप वेळेस पारायण केलं. काही नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस गुरुचरित्र असा ग्रंथ आहे, तुम्ही प्रत्येक वेळेस गुरुचरित्र वाचणार तर प्रत्येक वेळा तुम्हाला नवीन गोष्टी भेटणार, हे लक्षात ठेवा. खूप जण गुरुचरित्र वाचन करताना त्यांची बोबडी वळती, वाचन येत नाही, शब्द अडखळता. गुरुचरित्र वाचन करताना काही काही जणांना रडू येतं, आपोआप डोळ्यामध्ये पाणी येत त्यांच्या. हे माझं हे एक्सपिरियन्स आहे. हे एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतोय. खूप जण सेवेकरीताही फोन करता, म्हणतात आता की आम्हाला रडू येतं आपोआप. ह्या गोष्टी कशा होत असतात, जर तुम्हाला गुरुचरित्र वाचन करताना घाम फुटत असेल, छातीत धडधड होत असेल आणि ती गुरुचरित्र पोथी वाचन बंद करून उठा वाटत असेल, असं पण होतं खूप जणांना. तुमच्याबद्दल होत असेल, उठा वाटत असेल, आता वाचन बंद करायचं आणि उठायचं. अशा वेळेस काय करायचं, कधीही गुरुचरित्र वाचन करताना भस्म लावून गुरुचरित्र वाचायचं. भस्मांकित. आता मी ह्या काळामध्ये गुरुचरित्र नाही वाचणार आहे, घरी प्रॉब्लेम असल्यामुळे गुरुचरित्र नाही वाचणार. मी जेव्हा गुरुचरित्र वाचणार आहे तेव्हा सगळे नियम, सगळे प्रॉपर मी तुम्हाला सांगणार आहे. घरी गुरुचरित्र पारायण करणारे भस्म लावून गुरुचरित्र वाचायचं. कपाळी भस्म, हाताला भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, भस्म लावायचं. भस्म लावूनच गुरुचरित्र वाचन करायचं, अन्यथा गुरुचरित्र वाचन करायचं नाही. भस्मांकित. भस्म लावून करा, तुमचं संरक्षण होतं. हे करायचं. परत गोमित्र अंगावर शिंपडायचं. जेव्हा गुरुचरित्र वाचन करत असताना तुम्हाला जर आळस आला, तुम्हाला झोप आली, खूप जण गुरुचरित्र वाचन करताना झोपता बघा, डायरेक्ट आपोआप. वाईट शक्ती असती, बाधा असती, ह्या गोष्टी असतात, पितृदोष असतील, काही बाहेरचं खाल्लेलं असतं. त्यामुळे गुरुचरित्र हा ग्रंथ साधा आणि सोपा नाहीये. तर तो वाचन करताना खूप जणांना जांभळ्या येतात, झोप येते. काही काही जण माणूस गुरुचरित्र वाचन करत असताना झोपी जातो, गुंगून जातो माणूस. किंवा गुरुचरित्र वाचन करत असताना आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात. काही काही लोकांच्या मनामध्ये वाईट विचार येतात, सेक्शुअल विचार येतात बरं का. काही काही जणांचा सेक्शुअल विचार येतात, काही काही जणांच्या मनात वाईट विचार येतात, काही काही जण भविष्यकाळामध्ये रंगून जातात. म्हणजे आपलं मन स्थिर पाहिजे. आपण गुरुचरित्र वाचन करतोय हे आपलं मन स्थिर पाहिजे, नाही तर आपलं मन मोबाईल मध्ये, टीव्ही मध्ये, ह्यो माझ्याकडे बघतो, तो माझ्याकडे बघतो, या बघण्याकडे हे खूप ठिकाणी घडतं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणून ह्या बघण्याकडे काय होत आहे, गुरुचरित्र पारायण हे राहतं बाजूला.
म्हणून कधीही तुम्ही गाणगापूरमध्ये करत असाल, घरी करत असाल, मठामध्ये करत असाल, केंद्रामध्ये करत असाल, औदुंबरात झाडाखाली करत असाल, आपलं लक्ष 3 ठिकाणी पाहिजे. कोणते 3 ठिकाण? गुरुचरित्राची पोथी आपण कोणतं वाचतोय, अक्षरावर बोट, मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं, मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही, नुसते बोट फिरवायचे नाही, डोळ्याने गुरुचरित्र वाचायचं नाही. परत आपल्या दिव्याकडे लक्ष पाहिजे, धूप असेल, दीप असेल त्याच्याकडे लक्ष पाहिजे, बाकी दुसरीकडे कुठंच लक्ष नाही पाहिजे. आपलं जर मन वाचन करताना आपलं जर मन भटकत असेल तर तुम्ही गुरुचरित्र वाचून मन स्थिरच नाही तर वाचून काही फायदाच नाही. तसं पहिले आपल्या मनाला स्थिर करा, ध्यान करायचं, डोळे बंद करायचं, मेडिटेशन करायचं, मन स्थिर करायचं. मन स्थिर केल्यानंतर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा. आणि असे खूप जण आहे की ऑफिसला जायचं, इथं जायचं, इकडे जायचं, पटपट पटपट पट नुसते बोट फिरवायचे, झालं गुरुचरित्र. झालं म्हणजे उपकार नाही केले आपण महाराजांवर, आणि ती पोथी संपवायची नाही आपल्याला, हे लक्षात ठेवा तुम्ही. वाचून फक्त वाचायचं आणि सोडून द्यायचं असं नाही करायचं आपल्याला. आपल्याला त्याच्यातली ऊर्जा असेल. गुरुचरित्र हा 5वा ग्रंथ म्हणजे 5वा वेद आहे. त्यातला प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे. मंत्र म्हणजे वेदाहून मंत्रासारखे येते. प्रत्येक अक्षर खूप पॉवरफुल मंत्र आहे. प्रत्येक अक्षरामध्ये इच अँड इच वर्ड म्हणजे प्रत्येक एक एक शब्द हा गुरुचरित्रामधला मंत्र आहे. त्याची ताकद खूप आहे, सहन नाही करू शकत खूप जण असे आहे की मला असे कॉल येतात, मेसेज येतात की दादा आम्ही गुरुचरित्र वाचायला घेतलं पण आमच्याकडून झालंच नाही, ते होतच नाही. ते काही जणांना 2-2, 3-3 तास लागतात. काही जण आहेत त्यांना 1.5 तासामध्ये होतं. म्हणून गुरुचरित्र वाचन करताना आपण कधीही भस्म लावून गुरुचरित्र वाचन करावं. गोमित्र अंगावर घ्या, एक अध्याय आला गोमित्र शिंपडायचं, वाचायचं, झोप आली उठायचं, थोडं फिरा, परत बसा, गोमित्र अंगावर घ्या, गोमित्र अंगावर कंटिन्यू घ्यायचं. दिवा अगरबत्ती हे सगळं सुरू ठेवायचं. मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणायचे नाही, अश्लील विचार आणायचे नाही, कोणतेही विचार आणायचे नाही. खूप जणांच्या मनात येतात असे विचार बंद करा. ताण घ्यायचा नाही. खूप जण डिप्रेशन मध्ये जातात, मग माझ्याकडून होईल का, माझं चुकेल का, माझं हे होईल का, असं लक्ष द्यायचं नाही. जे होईल ते होईल. महाराज सगळं बघत असतात, सगळ्या गोष्टी असतात. मन न घाबरता गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. आपण कधीही न घाबरता गुरुचरित्र पारायण जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीसोबत महाराज सदैव असतात, सदैव असतात. तुम्ही काळजी करायचीच नाही. महाराजांना म्हणायचं महाराज माझ्याकडून तुम्ही करून घ्या, तुम्ही माझ्याकडून करून घ्या, असं जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी महाराज देत असतात, सगळ्या गोष्टी महाराज देत असतात. म्हणून मनामध्ये शंका कुशंका करू नका. आणि गुरुचरित्र पारायण चालू असताना घरी वादविवाद भांडणं होत असतात, 100% होतात. कारण की ती जी ऊर्जा आहे ती प्रचंड ऊर्जा आहे. ती प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरामध्ये सहन करेलच असं काही नाही. गुरुचरित्र मग तीच तर खरी संयमाची परीक्षा आहे. गुरुचरित्र वाचन करत असताना 7 दिवस 8 दिवस आपण मौन व्रत धारण करायला पाहिजे. कोणाशी बोलायचं नाही. कोणी तुम्हाला शिव्या दिल्या, तुम्हाला नावं ठेवले, काही बोललं तरी पण कोणालाही काहीही बोलायचं नाही. गुरुचरित्र चालू असताना मन स्थिर ठेवायचं, शांत राहायचं, कोणाला काहीही बोलायचं नाही. आपली ऊर्जा, आपली शक्ती, आपली एनर्जी कोणाला द्यायची नाही. म्हणजे तुम्ही त्यांना बोलणार, ते बोलणार, काही गरज नाही. तुम्ही जेवढं शांत राहणार, तुम्ही जेवढी सेवा करणार, जेवढं गुरुचरित्रामध्ये एकलिंग होणार, आणि रोज विष्णू सहस्रनामाचा रोज अध्याय आहे तो वाचायचा. मी व्हिडिओ पण टाकलेला आहे, तो पण तुम्ही वाचा, ऐका, सारखा आहे. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे, मनामधली आपली भीती दूर करा, मनापासून गुरुचरित्र वाचा, काही काळजी करायची नाही, सगळा भार महाराजांवर सोडा आणि आमच्याकडून फक्त गुरुचरित्र पारायण करून घ्या असं महाराजांना विनंती करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.